देशामध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 23.66% मतदान, तर राज्यात 15.93% मतदान। दिंडोरीमध्ये सर्वाधिक 19.50% आणि मुंबई दक्षिणमध्ये सर्वात कमी 12.75% मतदान। मुंबईमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह अभिनेता गोविंदानंही सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क। 8 राज्यातल्या 49 जागांवर मतदान, 5व्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीकडे सगळ्यांचं लक्ष। महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 13 जागांसाठी आज मतदान, मुंबई, ठाणे, नाशिक पट्ट्यामध्ये उमेदवारांचं भवितव्य मतदार ठरवणार। बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींनी लखनौमध्ये बजावला मतदानाचा हक्क, तर सर्व राजकीय पक्षांनी जनहिताच्या मुद्द्यांना प्राधान्य द्या आणि असं म्हणत मायावतींनी जनतेला केलं मतदान करण्याचं आवाहन। मतदानासाठी जाताना मोबाईल मतदान केंद्रावर घेऊन जाण्यास मनाई, व्हायरल होणारे व्हिडिओ आणि फोटोग्राफीच्या पार्श्वभूमीवर निर्णय। नागपूर जवळ मध्य रेल्वेच्या जागेवर अदानी समूहाचं कार्गो टर्मिनल, रेल्वे आणि अदानी समूहात टर्मिनलसाठी करार। पुण्यातल्या बिल्डरच्या मुलाच्या कारनं दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू, अल्पवयीन आरोपीला तातडीनं जामीन। आरटी प्रवेशांसाठी राज्यभरातील शाळांमध्ये 73,000 अर्ज, जुन्या पद्धतीने प्रवेशास मुभा मिळाल्यानं प्रवेश अर्ज वाढले। राज्यात लोकसभेकरता शेवटच्या टप्प्यातलं मतदान, सकाळच्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, तर नार्वेकर, राऊत, कीर्तिकर, निकमांसह उद्योजक अनिल अंबानींनी देखील बजावला मतदानाचा हक्क। राज्याचे मुख्य सचिव नितीन करेर यांनी बजावलाय मतदानाचा हक्क, मुंबईच्या मलबार हिलमधील मतदान केंद्रावर केलंय मतदान। मराठी आणि बॉलिवूडमधील अभिनेते आणि कलाकारांनी देखील बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क, प्रशांत दामले यांनी देखील बजावलाय मतदानाचा हक्क। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।